इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। एकीकडे कोट्यावधी रुपये उडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती 30 वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतो का, या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थीच देईल। मात्र छत्रपती संभाजीनगरातील काशीनाथ गवळी यांची 200 रुपयाची उधारी फेडण्यासाठी केनियाचा रहिवासी तब्बल 30 वर्षांनी भारतात आलाय। ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड टोगी यांची। सध्या केनियाचा रहिवासी असलेला रिचर्ड शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबाद या ठिकाणी शिकत होता। यावेळी परिस्थिती जेमतेम, खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली। त्याची त्याच वेळीची 200 रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल 30 वर्षांनी परत आलाय। तब्बल 30 वर्षांनंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यांसाठी आणि छत्रपती संभाजीनगरातील काशीनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळी वेगळी होती। अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीनं अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून छत्रपती संभाजीनगरच्या गवळी कुटुंबियांना आली। खासदार रिचर्ड टोगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत। रिचर्ड यांचं शिक्षण छत्रपती संभाजीनगरात झालं। मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली। यावेळी ते एकटे राहायचे। खाण्याची राहण्याची सगळीच अडचण। कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेड नगरमध्ये काशीनाथ गवळी यांचं किराणाचं दुकान। अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायचीही, रिचर्डही त्यापैकी एक। रिचर्डला काशीनाथ काकांनी मदत केली आणि त्याला राहायला घर मिळालं। इतकंच नाही तर खाण्यापिण्याच्या वस्तूही तो काशीनाथ काकांच्या दुकानातूनच घ्यायचा। 1989 मध्ये त्यानं छत्रपती संभाजीनगर सोडलं। त्यावेळी काशीनाथ काकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली। रिचर्ड मायदेशी परतला। तिकडे राजकारणात जाऊन त्यानं मोठं पदही मिळवलं। मात्र भारताची आठवण त्याला कायम यायची। त्यात खास करून काशीनाथ काका यांनी केलेली मदत आणि त्यांच्या 200 रुपयांच्या उधारीची जाणीव त्याला होती। गेली 30 वर्ष त्याला भारतात यायला जमलं नाही। मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळाबरोबर रिचर्ड भारतात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्याची पावलं आपसुकच छत्रपती संभाजीनगरकडे वळली आणि त्याने त्यांचा शोध घेतला, तो काशीनाथ काकांचा। तब्बल 2 दिवस त्याने काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली। ही भेट रिचर्डसाठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली। काकांना पाहून तो रडायला लागला। खरं तर काकांच्या नीटचं लक्षातही नव्हतं, मात्र रिचर्डनी त्यांना ओळखलं आणि काकांना सगळं काही आठवलं। ही भेट म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आल्याचं रिचर्डनं सांगितलं आणि पैसे परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारताने शिकवला असल्याचं तो आवर्जून सांगतोय। काकांनी त्यावेळी मदत केली, त्याचे फार उपकार माझ्यावर आहेत। अनेक वर्ष त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करू हे सुचत नव्हतं। मात्र यावेळी भारतात आलो आणि थेट त्यांचंच घर गाठलं, म्हणून त्यांना मला भेटून फार आनंद झालाय। पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे असं लोक म्हणतात, मात्र मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे। तुमच्या मुलांच्या यशासाठी सर्वोत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी। ट्युशन क्लासेस फॉर 1st to 10th, सर्व विषयांची खात्रीशीर तयारी। प्रशस्त क्लासरूम्स, बसण्यासाठी बेंच, लिहिण्यासाठी ग्रीन बोर्डची सुविधा। इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर विषयांसाठी तज्ञ अनुभवी शिक्षक। आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट। फक्त 500 रुपयामध्ये सर्व विषयांचे ट्युशन सुरू। प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष। आजच प्रवेश घ्या। आई विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर।